मराठ्यांना शत्रू मानणार का तुम्ही? याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जसं काल तातडीनं जागे झालात असं कायमस्वरूपी राहणं आमच्यासारख्याला बोलायची गरजच नाही. पण तुम्ही मराठ्यांना त्रास दिला की मी बोलणार नाही, मदतीला सुद्धा येणार ताकदीने. पण तुम्ही काल जितके तातडीनं आलात तितक्याच तातडीनं मराठ्यांच्याही बाजूने उभा राहत जा. जसं तुमच्या जातीच्या बाजूने उभा राहता तसं तुमचं हमेशाच मराठी कौतुक करतील. मुख्यमंत्री असं म्हणाले की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे आणि 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणताय आरक्षण टिकणार नाही. परंतु 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षणाबाबत आमचं सरकार योग्य निर्णय. मुख्यमंत्री म्हणले तुमच्या म्हणण्यानुसार की ओबीसीवर अन्याय होणार नाही, पण ते असं कुठं म्हणलेत की मराठ्यावर बी अन्याय होणार? मराठ्यावर बी होणार नाही, मराठी ओबीसीत जाणार. ते 10%चं पुन्हा समर्थन केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 10%वर काही जण असं म्हणतात की आम्ही म्हणजे टिकणार नाही, पण त्यांचा चेहरा 10% आम्हाला म्हणे जे असं म्हणतायत आणि ज्याला प्रत्यक्ष विरोध करतायत असंही म्हणतायत आणि विरोध करतायत. अरे बाबा, त्यांच्या विरोधात सोडून द्या म्हणा, आम्हालाच मान्य नाही. 10% मान्यच नाही आम्हाला. ते विरोध करून येत नाही, करू आम्हाला काय देणे घेत नाही. त्यांचं राजकारण असेल त्याच्यात 10% हे आरक्षण टिकणारच नाही. कारण मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झाला आहे. हे विशेष अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणादरम्यान सांगितले. मग मागास जात ही 27% आरक्षणात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते. ती 50%च्या वर नेऊन कशाला घातली तुम्ही? कुठलाही जात किंवा समूह असो त्याला 50%च्या आत घ्यायचं असेल तर मागास सिद्ध असायला लागतो. मग मराठा जर मागास सिद्ध झाला आहे हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आणि तुम्ही ते 50%च्या वर नेऊन घातले. ते 27% आरक्षणाच्या आत पाहिजे होतं. त्यामुळे आम्हालाच मान्य नाही. ते विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला सत्ताधारी काय सांगतो आणि विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं देणंच नसतं. आमचं देणं आमच्या जातीवर असतं, त्याच्या अन्यायावर असतं. आमची जात जी मागते ती मागणी आम्ही करतो. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे आणि ते सुरूच आहे राहील. आणि दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या नोंदी रद्द करा. तिथं मुख्यमंत्री म्हणाले की नाही, ते दिले जातील. ते होतच नसते रद्द. प्रमाणपत्र दिले जातील, रद्द होत नसती. कारण भारत देशात मराठाची एक अशी जात आहे की त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात. बाकीच यांनी बोगस आरक्षण घेतलेलं आहे. 16% आमचं बोगस आरक्षण चोरून खायची सवय लागलेली आहे. ती छगन भुजबळ एकटा खातो, बाकीच्या ओबीसींना मिळून देत नाही. त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा, ते करत नाही आहे. त्याचा अर्थ सगळ्याचं, 12 बलुतेदारांचं, बंजारा बांधवांचं, सगळ्यांचं त्याला एकट्याला खायचं. ते कोणालाच खाऊ देत नाही. आणि आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांचे नेते उभा केलेत, विनाकारण. कारण तरीही आम्ही धनगर बांधवांना विरोधक मानलेलं नाही. आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत. कारण ते खरं हे कधीच रद्द होत नसतं. उलट त्यांचं 16% रद्द होऊ शकतं. एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणून तो विचारावा असं वाटतं की तुम्ही गेल्या 4 दिवसापासून जे भाषण करताय त्यामध्ये